नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर में भ्रष्टाचार का बोलबाला, करोड़ों रुपए खर्च के बाद भी घटिया काम। उल्लासनगर महापालिका द्वारा शहर में चल रहे विकास कार्यों में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार होने के कारण इन कार्यों की गुणवत्ता अत्यंत निकृष्ट साबित हुई है। महापालिका अधिकारियों का इन कार्यों पर कोई नियंत्रण नहीं है, जिससे ऐसा प्रतीत होता है कि यह प्रशासन नहीं बल्कि ठेकेदार ही महापालिका चला रहे हैं। शहर के नागरिक जब इन निकृष्ट कार्यों से शिकायत अधिकारियों से करते हैं तो अधिकारी एक दूसरे पर जिम्मेदारी डालकर अपना पल्ला झाड़ लेते हैं। यह मामला गंभीर हो गया है और शहर में चर्चा है कि यह घटिया काम अधिकारियों और ठेकेदारों की मिलीभगत से हो रहे हैं। उल्लासनगर 3 में कांग्रेस ऑफिस से पप्पू सोसाइटी तक और उल्लासनगर 5 में सह्याद्री नगर चॉकलेट कंपनी के पास चल रहे कार्यों की शिकायत मिलने के बावजूद महापालिका अधिकारियों ने कार्य बंद नहीं करवाया। ठेकेदार ने 2 दिन की छुट्टी का फायदा उठाकर बारिश में जल्दबाजी में यह काम पूरा कर दिया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ने मांग की है कि इन निकृष्ट कार्यों की पूरी जांच होनी चाहिए और दोषी अधिकारियों पर तुरंत कार्रवाई होनी चाहिए। साथ ही ठेकेदार को ब्लैकलिस्ट कर उसका बिल अदा नहीं किया जाना चाहिए। मनसे के जिला अध्यक्ष बंडू देशमुख और शहर अध्यक्ष संजय घुगे ने महापालिका आयुक्त अजीत शेख को यह मांग पत्र सौंपा है। मनसे ने चेतावनी दी है कि यदि दोषियों पर कड़ी कार्रवाई नहीं की गई तो अगला आंदोलन आयुक्त के कार्यालय में मनसे के तरीके से किया जाएगा। इस अवसर पर प्रदेश उपाध्यक्ष सचिन कदम, जिला अध्यक्ष बंडू देशमुख, जिला संगठक दिलीप थोरात, शहर अध्यक्ष संजय घुगे, सचिन बेड़के, शैलेश पांडव, मैनुद्दीन शेख, सुहास बंसोड़े, नटवर वासिटा, कैलाश घोरपड़े, कैलाश वाघ, हितेश मेहरा, दीपेश दरीवाल, मनीष मोड़े, लड्डन रेन, राहुल राणे, दीपक भोई, संजय नार्वेकर, संतोष खड्डे समेत अन्य पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। शहरात आज ज्याप्रमाणे ठेकेदार काम करत आहे, खाली पूर्ण गाळ पीसीसी न करता सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा जो रस्ता बनवत आहे, असे रस्ते जर आम्ही यांना दाखवले पीडब्ल्यूडीच्या इंजिनियरला, परंतु आपले जे आयुक्त आहेत ते आयुक्त सध्या महायुतीचे शहर अध्यक्ष म्हणून काम करत आहेत इथे। कारण महायुतीचे जे ठेकेदार आहेत त्यांच्यावर कसलंच बंधन नाही, बिंदास काही काम करा, कसल्या पद्धतीचे काम करा, बिल बनवा, बिल पास करणारे आहेत वरती। अशा प्रकारचे जे आहेत सर्व अधिकारी हे महायुतीचे पदाधिकारी म्हणून इथे काम करतायत आणि हे जे महापालिका आहे हे ठेकेदारच चालवत आहेत। म्हणून या अधिकाऱ्यांच्या आणि शहर अध्यक्ष महायुतीचे शेख साहेब अजित शेख साहेब यांनी त्यांच्या डोळ्यावरची पट्टी उघडावी, डोळे उघडून, आणि हा समोर जो भ्रष्टाचार होत आहे हा त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज आम्ही हे डोळ्यावर पट्टी बांधून आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं। उल्हासनगर शहरामध्ये मूलभूत सुविधा असेल, जनरल फंड असेल किंवा इतर शासनाचे फंड असतील, खासदार निधी असेल, आमदार निधी असेल, या विविध फंडाच्या माध्यमातून शहर विकासाची कामं सुरू आहेत। परंतु ती कामं करताना महानगरपालिकेच्या प्रशासनाचं त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये। ज्या पद्धतीने कॉन्क्रीट पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे ते काम कसं टिकेल 5-10 वर्षे याची काळजी घेतली पाहिजे, तसं न करता भर पावसामध्ये खालून धो पाणी होतंय, कुठलाही पीसीसी न करता सरळ त्याच्यावर सीसी ब्लॉक भरले जात आहेत आणि तो रस्ता लवकरात लवकर खराब होईल आणि लवकरात लवकर नवीन काम कसं होईल आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा करता येईल याकडे प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून काम करतंय। त्या झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलंय। आयुक्तांनी आम्हाला संबंधित अधिकाऱ्यांना बोलून स्पष्ट आदेश दिलेत की जो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावर कारवाई करा, जे काही काम होईल ते चांगल्या पद्धतीने करा, पावसामध्ये काम करू नका आणि जे रस्ते जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचे कसे होतील आणि जास्त दिवस कसे टिकतील याची काळजी घेण्याचे स्पष्ट आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मनसे आहे ना, नाही मागण्या झालं तर पुढे खळखटक करू, आम्ही थोडी गप्पा बसणार आहे। आम्ही आमच्या घरच्यासाठी नाही, आम्ही समाजासाठी काम करतोय आणि समाजासाठी शहरामध्ये करोडो रुपये येऊन जर चांगले रस्ते तयार होणार नसतील, आलेल्या पैशांचा विनियोग नीट होणार नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवणार। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।